आज सकाळच्या नाश्त्यामध्ये मी बनवले होते पोहे. आशुला पोहे कमी त्यातले शेंगदाणे खायला खूप जास्त आवडतात. त्यानंतर मी थोडा बाहेर गेले होते. आशुला येताना मस्त तिथे खेळणे आले होते. मग तिथे रिंगवाले खेळणे खेळत बसली होती. त्यानंतर दुपारच्या टायमात मी आशुला टोस्ट आणि दूध गरम करून दिलं होतं. तिला ना तसंच खायला आवडते. त्यानंतर मला करायचं होतं दळण. चला मला दळण करून घेते. आता गहू एवढे चांगले होते की दळण करायचं जास्त काही काम नव्हतं, म्हणजे कचरे वगैरे काही नव्हतं. पण तरी आपला एक काम आहे त्यात नजर टाकून घ्यायची. एखाद्या वेळेस ना अशी पोटली वगैरे सापडून जाते आणि याच्यात औषध वगैरे टाकून ठेवतात दुकानदार लोक. म्हणजे कसं आपण जर नाही पाला तर डायरेक्ट दळण टाकलं तर सगळं औषध त्याच्यात मिक्स होऊन जाते. म्हणून कधी पण एक नजर त्याच्यात टाकून घ्यायची. आणि नंतर दळण वगैरे करून घेतलं होतं. मग त्यानंतर मला भरायचं होतं पाणी. चला मला प्यायचं पाणी पण भरून घेते. आशुला पाणी खेळायला खूप जास्त आवडतात. ती नुसतं पाणी खेळत बसते. तर इथं तिचं पाणी खेळायचंच काम चालू होतं. त्यानंतर पटकन इथं पाणी गिनी भरून घेतलं आणि संध्याकाळचं स्वयंपाक वगैरे करून घेतलं होतं. त्यानंतर मला इथं पोळ्या वगैरे करायचे राहिले होते. मग ते पटकन करून घेतले. स्वयंपाक वगैरे झालं होतं. जेवण घेऊन करून घेतलं. त्यानंतर आला होता पाणीपुरीवाला. मग काय आता किती का जेवण घेऊन करून घेतलं तर पाणीपुरी तर आपली फेवरेट असते. मस्त तिथं पाणीपुरी खाऊन घेतली. चला मग बाय.